राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतलीये असं आपल्याला वाटत होतं. पाऊस गेला, आता राज्यात ऊन पडेल या भ्रमात जर तुम्ही असाल तर थांबा. ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे. हवामान विभागानं म्हणजेच IMDने महाराष्ट्रासाठी एक मोठा आणि धडकी भरवणारा इशारा दिलाय. पुढील 24 ते 48 तासात राज्यात पावसाचा पुन्हा एकदा हाहाकार पाहायला मिळू शकतो. 11 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांवरती हे संकट घोघावतंय आणि प्रवाशांसाठी कोणता मोठा धोका निर्माण झालाय पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. सध्या हवामानात अचानक आणि मोठे बदल झालेले आहेत. नैऋत्य राजस्थानवर कमी दाबाचं क्षेत्र आणि 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली. सोबतच दक्षिण गुजरात पासून ते थेट उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर असा हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आणि याचाच फटका आता महाराष्ट्राला बसणार आहे. हवामान विभागानं राज्यातील तब्बल 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलाय. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाट माथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे. तर विदर्भाला या पावसाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस आणि ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहील. पावसाचा हा जोर केवळ शहरांपुरता मर्यादित नाहीये, तर सर्वात मोठा धोका हा घाटमाथ्यावरती आहे. हवामान विभागाने स्पष्टपणे सांगितलंय की जर तुम्हीही पुणे, सातारा किंवा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरून प्रवास करत असाल तर दाट धुकं आणि दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे अत्यंत गरज असल्याशिवाय घाटातील प्रवास टाळाच. दुसरीकडे विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनी चुकूनही झाडाखाली किंवा उघड्यावरती थांबू नये असं स्पष्ट आवाहन प्रशासनाने केलंय. निसर्गाचा हा लहरीपणा जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. पावसाच्या या प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी आणि तुमच्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.